आपण कदाचित निर्णय घेतला पण असेल की आपल्याला नी रिप्लेसमेंट शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पण काय आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी बद्दल माहिती घेतली आहे का? नमस्कार, मी डॉक्टर अमित काळे, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, ऑर्थोपेडिक सर्जन, युनिटी हॉस्पिटल पुणे औंध. आज आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नेमकं काय याबद्दल थोडी माहिती करून घेऊ. नी रिप्लेसमेंट सर्जरी तेव्हा केली जाते ज्यावेळेस आपला ऑस्टिओआर्थरायटिस हा शेवटच्या स्टेजमध्ये किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतो. अशा स्टेजमध्ये गेल्यानंतर युज्युअली नी रिप्लेसमेंट सर्जरी हे सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन आहे. आता आपण या मॉडेलमध्ये बघूया की नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नक्की काय. तर जसं तुम्ही बघू शकता या ठिकाणी मांडीचा हाड आहे आणि पायाचा हाड आहे. तर मांडीच्या हाडाचा हा जो खराब झालेला पोर्शन होता हा आपण कट केला, हा आपण रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी हे मेटलचं इम्प्लांट बसवलेलं आहे. त्याचप्रमाणे नडगीच्या हाडाचा जो खराब झालेला पोर्शन होता हाडाचा तो आपण रिमूव्ह केलेला आहे आणि त्या ठिकाणी मेटलचं इम्प्लांट बसवलं. या दोन मेटलच्या इम्प्लांटच्या मध्यभागी गादी असते, ही गादी बसवतो की जेणेकरून हे दोन सरफेसेस एकमेकांवर घासणार नाहीत आणि जी हालचाल आहे ती कुठल्याही अडथळ्याविना होईल यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते आणि याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. बेसिकली ही सरफेस रिप्लेसमेंट आहे. रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी ही ॲडव्हान्स नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे ज्यामध्ये आपण रोबोटच्या तंत्रज्ञानाचा वापर करतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, रोबोटिक सर्जरी असो किंवा नॉन रोबोटिक सर्जरी असो, दोन्ही सर्जरी हे सर्जनच करत असतो. रोबोट हा त्याला असिस्ट करतो किंवा रोबोट त्या सर्जरीची ॲक्युरसी वाढवतो.